अनुसरतो अमर झाला अंतरला संसारा न देखती गर्भवास कधी दास विष्णूचे प्रस्तुत. चिंतन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग याच्यावत भूतलावर जन्माला आलेल्या जडजीवांचा उद्धार करण्यासाठी आपला देह अखंड जिविणारे देवमान्य संत संत मान्य संत वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे देहूचे सुप्रसिद्ध साधू जगद्वंदने जगद्गुरु तुकोबराय. जगद्गुरु तुकोबराय या अभंगाच्या माध्यमातून एक विवेक्षित अधिकाऱ्याचे वर्णन जगद्गुरु तुकोबराय या अभंगाच्या माध्यमातून करतायत. जो भगवान परमात्म्याचं अनुसरण करतो त्याचा संसारातून सुटका होत असते. मग संसारातून सुटका झाल्यानंतर त्याचं पालन पोषण भरण निद्रण कोण करत असतं? जशी आई बाळाला सांभाळत असते त्याप्रमाणे परमात्मा त्या संतांचं सांभाळ करत असतो. नवे नवे संतांचाच नाही तर त्रिभुवनाचा सांभाळ करणारा तो परमात्मा आहे. अशा प्रकारचं चिंतन करणारा अभंग आज चिंतनासाठी निवडला. विठाला अभंगावरती बोलण्यापूर्वी छोटासा परिहार द्यायचा तो असा. आपल्या मैरामणी गावातील सर्वांच्या परिचयाच्या कैलासवासी मातोश्री शकुंतला दिनकर खानबाले आज मातोश्रींना खानबाले परिवारातून जाऊन 1 वर्ष पूर्ण होतंय. बघा, जेव्हा आपल्यातून एखादी व्यक्ती निघून जात असते ती व्यक्ती गेल्यानंतर जी उणीव निर्माण होते, जी जागा जी पोकळी निर्माण होते ना, ती जागा दुसरं कोणीही भरून काढू शकत नाही बरं का. कोणती व्यक्ती आपल्या जीवनातून जाऊ, आई जाते त्यावेळेस प्रेम संपत असते जीवनातलं, बाप जातो आधार संपत असतोय बरं का. मग जेव्हा जेव्हा आई वडील आपल्या जीवनातून निघून जातात तेव्हा तेव्हा संकटांना, प्रचंड संकटांना सामोरे आपल्याला जावं लागत असते बरं का, जावं लागत असतं. बाप हे आधार देण्याचं काम करत असतोय. आधार देणारं पात्र कोण असेल तर तो म्हणजे बाप आहे. आणि मायेने प्रेमाने भरलेला सागर कोण असेल तर ती म्हणजे माय असते बरं का. एकदा की माय जीवनातून निघून गेली, आई जीवनातून निघून गेली की आपल्यावरती प्रेम करणारं पात्र संपत असते. आज या परिवारातून एक प्रेमाचं भरलेलं, ओतपोत भरलेलं पात्र आज या खानबाली परिवारातून निघून गेलंय. 1 वर्षापूर्वी त्यांना परलोकातून इहलोकामध्ये जावं लागलं. त्यांच्या पश्चात सर्व त्यांचा परिवार, त्यांचे पती श्री दिनकर गंगाधर खानबाले, दीर श्री रुंजा गंगाधर खानबाले, 3 मुलं आहेत, सुरेश गंगाधर दिनकर खानबाले, अक्षय दिनकर खानबाले, अजय दिनकर खानबाले, जाऊबाई रेखा रुंजा खानबाले, तनुजा रुंजा खानबाले आणि राज रुंजा खानबाले असा सर्व त्यांचा खानबाले परिवार. सर्वच परिवारावरती प्रचंड दुःख असं आलेलं आहे. कारण एक व्यक्ती निघून गेली आहे आणि जेव्हा मातोश्री निघून गेला आहे त्यानंतर उघड्यावरती प्रपंच बरं का पडत असतोय. आई निघून गेल्यानंतर जे प्रपंच सावरणारं जे काम पात्र जे असते ते पात्रच निघून जात असते. जेव्हा ते पात्र निघून जात असते तेव्हा जेव्हा बांधल्या पेंडीचा जसा आळा सुटत असतोय ना, तशी गत प्रपंचाची होत असते बरं का. आज 1 वर्षापूर्वी त्यांना जावं लागलंय. त्यांच्या पश्चात सर्व त्यांचा परिवार आणि त्यांच्या श्राद्धाच्या निमित्ताने आजची ही कीर्तनरूपी सेवा, कीर्तनरूपी सेवेसाठी उपस्थित गोड अशी मृदंगाची साथ करणारे आमचे परममित्र हरिभक्तपरायण आदरणीय गणेशजी महाराज भोर आज ते या ठिकाणी उपस्थित आहे. गोड अशी गायनाची साथ करणारे आमचे जिवलग मित्र उद्धव बापू शिंदेंचे शिष्य महाराज हरिभक्तपरायण गोरख महाराज, आदरणीय आमचे भगवान महाराज, वारकरी गायक नेहमीच इगतपुरी तालुक्यात ज्यांचं नाव आहे आमचे आदरणीय संतू बाबा तेजस महाराज, आदरणीय विश्वगुरू निवृत्तनाथ बाबांचे एकनिष्ठ वारकरी आदरणीय बाबा विनेकरी बाबा ते या ठिकाणी उपस्थित आहे. तसेच आज या ठिकाणी विशेष उपस्थिती आदरणीय वंदनी आमचे परममित्र जे 2 वर्ष आमच्यासोबत आम्ही वृंदावनात राहिलो, श्रीमद भागवत कथेचा अभ्यास सोबत केला, हरिभक्तपरायण महेशजी महाराज तुपे. तसेच आदरणीय वंदनीय कीर्तनही करतात, मृदंग वाजवतात, गायनही करतात आणि टाळकरी म्हणून सुद्धा उपस्थित राहतात आमचे परममित्र वैभव महाराज. आणि आणखीन या कार्यक्रमाला शोभा आली म्हणजे आपल्या मैरवणी गावचं गोड असं भजनी मंडळ आणि तसेच विशेष उपस्थिती ज्यांची लाभली गणेश गावचं भजनी मंडळ. खरं तर महिला भजनी मंडळ या ठिकाणी उपस्थित आहे, त्यांचे आभार ऋण व्यक्त करतो. गोड असे साऊंड सिस्टम आणि दूरदर्शन आमचा रोहनदादा
अक्षय दादा सर्वांच्या चरणी नतमस्तक होतून सेवेला सुरुवात करतोय. विठाला हरी विठाल श्री ज्ञानदेव तुकाराम भगवान ईश्वर महाराज विश्वगुरु निवृत्तीनाथ. चिंतनासाठी घेतलेला अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा. जगद्गुरु तुकोबाराय ज्या ज्यावेळेस समाजाकडे बघतात, जगद्गुरु तुकोबारायांचे जे काही अभंग आपण बघितले, संतांच्या अभंगवाणी जर आपण बघितले तर असं लक्षात येतंय, संत महात्मे ज्यावेळेस जगासमोर येत असतात, जगासमोर आपलं म्हणणं मांडत असतात, त्यावेळेस फक्त अभ्यास करून नाही बरं का, तर अनुभवातून संत महात्मे जगाला सांगत असतात. अनुभव आले अंगा जगाला अनुभव देण्याचं काम संत महात्मे करत असतात. जगद्गुरु तुकोबारायांनी या समाजाकडे बघितलं आणि समाजाची नाडी तुकोबारायांनी ओळखली. तुकोबाराय म्हणतात, अरे या समाजाकडे जर आपण बघितलं तर समाजामध्ये जो जो मनुष्य जन्माला आलाय, जो जो जाणार आहे, जी जी व्यक्ती जन्माला आली ती ती जाणार आहे, परंतु प्रत्येकाच्या जीवनामध्ये काही ना काही अपेक्षा आहे बरं का. आपलं जीवन जर आपण बघितलं तर अपेक्षांनी भरलेलं जीवन आहे. प्रत्येक मनुष्याला कसली ना कसली अपेक्षा आहे, कसली ना कसली आस आहे बरं का. प्रत्येकाला वाटतंय. पण या सर्व अपेक्षांचं आपण एक 3 अपेक्षांमध्ये रूपांतर करूयात बरं का. सर्वप्रथम प्रत्येक जीवाला वाटतंय, लक्ष द्या, प्रत्येक जीवाला वाटतं मी जीवन जगत असताना मी सर्वज्ञ असावं. लक्ष द्या, प्रत्येकाला वाटतं मी सर्वज्ञ असावं. दुसरी गोष्ट आहे, प्रत्येकाला वाटत असतंय मी सुखी असावं. बसलेल्यापैकी कुणाला वाटत नाही सुखी असावं? हात वरती करा, त्याचा आपण सन्मान करू. प्रत्येकाला काय वाटत असतंय? मी सुखी असावं. आणि तिसरी गोष्ट आहे, प्रत्येकाला वाटत असतंय मी अमर असावं बरं का, मला मरण नसावं. लक्ष द्या, पहिली गोष्ट मी तुम्हाला सांगितला, पहिला मुद्दा मी तुम्हाला सांगितला, प्रत्येकाला प्रत्येकाच्या जीवनामध्ये असं वाटत असतंय की मी सर्वज्ञ असावं. आता पण सर्वज्ञ कुणाला म्हणतात हे पहिल्यांदा आपण जाणून घेतलं पाहिजे बरं का. जाणून घेतलं पाहिजे. फक्त टिपणं पाठ करून कीर्तन केलं म्हणजे सर्वज्ञ होत नसतं महाराज. सर्वज्ञ कोणी होत नाही. सर्वज्ञ त्याला म्हणायचं एखाद्या वस्तूचं सर्वांगाने, सर्व कालामध्ये, सर्व बाजूने ज्याला ज्ञान आहे, सर्व कालात ज्याला ज्ञान आहे, त्याला काय म्हणायचं? सर्वज्ञ. आणि या जगामध्ये सर्वज्ञ कुणी आहे का? नाही. कसं म्हणता? एक आहे ना, तो परमात्मा सर्वज्ञ महाराज. त्या परमात्म्याशिवाय सर्वज्ञ या जगामध्ये दुसरं कोणी नाही. मला सांगा, आपण सर्वज्ञ झालो हे कशाच्या बेसवरती म्हणायचं? आपल्याला कोणत्याच गोष्टीतलं ज्ञान नसते महाराज. तर मला सांगा, मला जर आध्यात्मिक क्षेत्रातलं ज्ञान आहे, प्रत्येकाला सर्वज्ञ व्हावं वाटतंय. मला जर आध्यात्मिक क्षेत्रातलं ज्ञान असेल तर मला कधी कधी वाटतंय चला विधानसभा आली, जरा राजकीय क्षेत्रातलं पण आपण काय केलं पाहिजे? माहिती केलं पाहिजे. जरा राजकीय क्षेत्रातलं नाही तर शैक्षणिक क्षेत्रातलं, कृषी क्षेत्रातलं मला ज्ञान असायला हवं. बघा ना, बऱ्याच वेळा काय होतंय महाराज, कीर्तन प्रवचन असले की बरेच राजकारणात समाजातील किंवा ज्यांचं राजकारण हा ज्यांचा हेतू आहे ते कीर्तनाला येतात. कीर्तन झाल्यानंतर ते 2 शब्द बोलत असतात. मग त्यांना सुद्धा असं वाटत असतंय जरी मी राजकारणातलं ज्ञान ठेवतो तरी मला अध्यात्मातलं थोडं तरी ज्ञान असायला हवं. असं प्रत्येकाला वाटत असतंय. जो कृषी क्षेत्रामध्ये काम करतोय त्याला पण वाटत असतंय मला सामाजिक क्षेत्रातलं ज्ञान असावं. म्हणजे काय, प्रत्येकाला वाटत असते प्रत्येक क्षेत्रातलं आपल्याला ज्ञान असावं. लक्ष द्या, महिला मंडळ, जर आपल्याला बटाट्याची भाजी करता येत असेल तर आपल्याला कधी कधी असं वाटतं असतंय शेवयांची खीर पण आपल्याला करता आली. प्रत्येक क्षेत्रातलं ज्ञान असावं असं प्रत्येक मनुष्याला वाटत असते. पण मला सांगा, आपण सर्वज्ञ झालो का हो? आपण सर्वज्ञ झालो का? आपल्याला आपल्या घरातलंच सांगता येत नाही महाराज, बाहेरचं कधी सांगता येणार? कधी सांगता येणार? कधी सांगता नाही सांगता येत महाराज आपल्याला. एखाद्याला जर विचारा, उदाहरण सांगतो, बाबा तुमचं वय किती आहे? किती वय बाबा? 55 वय बाबांचं. बाबा 55 वर्ष झाले तुम्ही तुमच्या कुटुंबामध्ये, तुमच्या परिवारामध्ये, प्रपंचामध्ये राहतात. पण मला सांगा, तुम्हाला तुमच्या कुटुंबाचं, तुमच्या घराचं पूर्णपणे ज्ञान झालं का? पूर्णपणे ज्ञान झालं का? माहिती झाली का? माहिती झाली का? हो म्हणताय बाबा. मला सांगा बरं, तुमच्या घरात तांबे किती? नाही महाराज. आपण 55 वर्ष झाले ज्या घरात राहतो त्या घरातलं आपल्याला पूर्ण ज्ञान नाही, तर जगाच्या दृष्टिकोनातून आपण कसं ज्ञान सर्वज्ञ झालो हे कशाच्या बेसवरती म्हणायचं? आपण सर्वज्ञ नाही, पण विचार करा, आपण सर्वज्ञ होण्याचे पूर्णपणे प्रयत्न करत असतो. पण आपण सर्वज्ञ झालो का? आपण सर्वज्ञ झालेलो नाही आणि आपण सर्वज्ञ होणार पण नाही. प्रयत्न करा, आपण सर्वज्ञ होणार नाही. जाऊ द्या, सर्वज्ञ आपण होणार नाही. दुसरा मुद्दा मी तुम्हाला सांगितला होता, काय?
प्रत्येकाला काय वाटत असतं आपल्या जीवनामध्ये? मी सुखी असावं. प्रत्येकाला काय वाटत असतंय? सुखी असावं. अगदी लहान मुलापासून म्हाताऱ्या माणसापर्यंत प्रत्येकाला अपेक्षा कसली महाराज? एखादं लहान मुलगा मंदिरात जातो, तुम्ही बघितलं असेल तर बघा, जे मंदिरात जात असेल त्यांच्या लक्षात येत असेल. आमच्या दररोज मंदिराचा संबंध असल्यामुळे आम्हाला माहित आहे. एखादं लहान मुलगा मंदिरात जातं, देवासमोर जातं, देवाला हात जोडतं, देव बाप्पा मला सुखाशी काय म्हणत असतंय? सुखाशी ठेव. एखादा वृद्ध मनुष्य, म्हातारा मनुष्य जर मंदिरात गेला तर मंदिरात गेल्यानंतर देवासमोर जातो, देवाला हात जोडतो, देवा माझं मरण सुखाचं होऊ दे, सुखाचं मरण येऊ दे. इच्छा नसते पण म्हणत असते सुखाचं. एखादा तरुण जर नवीन नवीन प्रपंचाला लागलेला असेल, तो जर मंदिरात गेला तर देवासमोर हात जोडतो, देवाकडे काय मागणं करतोय? देवा संसार सुखाचा होऊ दे, वेल मांडवावरती जाऊ दे. ओझ्याने मांडव बोकांडी आला तरी पण वेल कुठे जाऊ दे? विठ्ठला. बसलेल्यापैकी प्रत्येकाची धडपड चालली कशा करता? फक्त आणि फक्त 2 अक्षरी शब्द करतात, ती म्हणजे सुख. फक्त आणि फक्त रात्रीचा दिवस करतो, हाडाची काढ करतो, रक्ताचं पाणी करतो, प्रचंड काबड कष्ट आपण करत असतो. कशा करता? फक्त आणि फक्त सुख प्राप्त करून घेण्याकरता. पण मला सांगा, आतापर्यंत आपण 55 वर्ष, 60 वर्ष, 70 वर्ष प्रपंचात राहिलो, कुणाच्या पदरात सुख पडलं? कुणाच्या पदरात सुख पडलं? कुणाच्याच पदरात आजपर्यंत सुख पडलं नाही. पण आपण धावतोय कशा करता? सुखाची प्राप्ती करून घेण्याकरता. कशा करता? पण सुख आपल्या पदरामध्ये पडत नाही. पण बऱ्याचदा काय होतं महाराज, आपण सुख या शब्दाची व्याख्याच बदलून टाकली, म्हणून आपण दुःखी आहे. दुःख कशामुळे? सुख शब्दाची व्याख्याच आपण बदलून टाकल्यामुळे आपण दुःखी आहे बरं का. बऱ्याचदा आपण सुखी कोणाला म्हणत असतोय? मी तुम्हाला खूप मार्गदर्शन करायला असं नाही बरं का, आपण थोडं बोलत चालूया. बऱ्याच वेळेला आपण सुखी कुणाला म्हणत असतोय? बोलता येत नाही वाटतं. सुखी कुणाला म्हणत असतोय आपण? ज्याच्याकडे घर दार गाडी बंगला कडक कपडे कांजीची टोपी घालून फिरतोय त्याला काय म्हणत असतो आपण? काय म्हणतो? साधारण आपली व्याख्या काय? ज्याच्याकडे सर्व काही आहे त्याला आपण काय म्हणत असतोय? सुखी म्हणत असतोय. पण कधीतरी तुम्ही त्याच्याकडे जा आणि त्याला जाऊन विचारा, बाबा तू सुखी आहे का? विचारा. आजपर्यंत विचार नसेल तर विचारून बघा. तो जर म्हटला सुखी आहे तर मला येऊन सांगा, आपण त्याचा सत्कार करू. सुखी नाही महाराज, आपण सुखी नाही. सुखाची व्याख्या आपण बदलून टाकली. बघा ना, एखाद्या गरीबातल्या गरीब मनुष्याकडे जा, त्याला विचारा, बाबा तुला अपेक्षा कसली? महाराज खायला मिष्टान्न पदार्थ नसले तरी चालेल, फिरायला गाडी नसली तरी चालेल, राहायला माडी नसली तरी चालेल, परंतु मी कसा असलो पाहिजे? माझ्या जीवनामध्ये दुःख नकोय असं प्रत्येकाला वाटत असतंय. श्रीमंताकडे जा, श्रीमंताला विचारा, श्रीमंत महाराज फिरायला गाडी आहे, राहायला माडी आहे, खायला मिष्टान्न पदार्थ आहे, पण गोळ्या खाऊन रात्र रात्र झोप येत नाही. अपेक्षा कसली आहे? अपेक्षा कसली आहे? सुखाची. अपेक्षा कसली आहे? सुखाची. श्रीमंताला जर सुखाची अपेक्षा आहे आणि त्याच श्रीमंताला जर आपण सुखी म्हणत असेल तर आपली व्याख्या चुकते की नाही? बऱ्याचदा खरंय महाराज, आपल्या मनाला वाटत असतंय घर दार गाडी बंगला ज्याच्याकडे सत्ता आहे त्याला आपण सुखी म्हणत असतो बरं का. पण मी काल घोटी मधला प्रकार बघितला. आता विधानसभा चाललेली महाराज, काल घोटी मधला ज्याला वाटतंय सत्ता आहे आपल्याकडे म्हणजे सुखी आहे, अजिबात सुखी समजू नका त्यांना. त्यांच्या एवढं दुःखी महाराज जगात तरी कोणी नाही. काल मी घोटीमध्ये होतो, रस्त्याने जात होतो. रस्त्याने जाता जाता महाराज एकदा निवडून आल्यानंतर 5 वर्ष ज्यांच्याकडे कधी बघत नाही ती लोक काल काही लोकांच्या पाया पडत होते, ज्यांच्याकडे कधी बघत नाही महाराज. मी कालचा प्रकार बघितलाय. म्हणजे सुखी आहे का ते? नाही. परत अपेक्षा कसली त्यांना? सुख प्राप्त करण्याकरता त्यांना असं वाटतंय पद मिळालं म्हणजे सुख मिळेल, असं नाही बरं का. बऱ्याचदा काय होतंय, दुसऱ्याचा प्रपंच वरतून दिसायला सुखी दिसला की आपण दुःखी होतोय आणि आपल्याला वाटतोय तो कसा आहे. आमचे गुरुजी नेहमी विनोदाने उदाहरण सांगायचे. लक्ष द्या, लक्षात आलं तर बघा. आमचे गुरुजी विनोदाने उदाहरण सांगायचे. एका गावचा पाटील होता बरं का, इथलं नाही आमच्याकडचा सांगतो. पाटील होता. तो पाटील मुंबईला फिरण्याकरता गेला. आता बरेच दिवस पाटीलकी केली. मुंबईला फिरण्याकरता गेला. मुंबईला फिरण्याकरता गेल्यानंतर बघा ना, आपण जर कुठेतरी फिरायला गेलो तर काहीतरी वस्तू खरेदी करत असतोय. कुठेही जा आपण काहीतरी वस्तू घेतल्याशिवाय राहत नाही महाराज. बऱ्याचदा आपण पंढरपूरला जातोय, पंढरपूरवरून परमात्मा घेऊन येण्याऐवजी लाटणं आणि पळपटच घेऊन येतोय. विठाला जास्त हसल्या महाराज, त्यांच्या लवकर लक्षात आलं. म्हणजे आपण प्रत्येक ठिकाणी गेल्यानंतर काय करत असतोय?
काही ना काही वस्तू घेत असतोय. तो पाटील होता, मुंबईला गेला. मुंबईला गेल्यानंतर महाराज त्यांनी महागडे बूट घेतले. 15-20 हजाराचे. आपले काय करायचे, 20 हजाराचे बूट घेतले. सुंदर असे बूट घेतले. गावाकडे आला. त्या दिवशी आल्यानंतर विश्रांती केली. सकाळीच उठला महाराज. कडक कांजीचे कपडे घातले. इतकी कडक टोपी होती महाराज, ती टोपी जर कोणाला फेकून मारली ना त्याचा जागेवर वध होईल महाराज. इतकी कडक टोपी होती. कडक टोपी घातली, कडक कपडे घातले, ते बूट घातले महागडे आणि चौकात येऊन बसला. आणि चौकात येऊन बसल्यानंतर बऱ्याच लोकांचं असं असतंय, एखादी घेतलेली वस्तू जगासमोर आणायची आणि ती जगाला दाखवायची. बऱ्याच वेळेला असं असतंय महाराज. बऱ्याच वेळेला काय होतंय, कुणी जर काही घेतलं ना तर त्यांना दाखवता येत नाही. ते काय करतात, असा एखादा सार्वजनिक कार्यक्रम बघतात. सार्वजनिक कार्यक्रम झाला, पंक्ती बसल्या. इंदुरकर महाराजांचं ऐकलंय तुम्ही, इकडं भात आण, इकडं बुंदी आण, इकडं वरण आण. काय करतो असतं महाराज, अंगठी असते. ती अंगठी काय करतो असतो आपण जगाला दाखवण्याचा. बरं, ती अंगठी त्यांनी घेतलेली नसते, धोंड्याच्या महिन्यात ती तिकडनं आलेली. काय करतोय महाराज, जगाला दाखवतोय. आपण आपली श्रीमंती जगाला दाखवत असतोय. तो ते महागडे बूट घेऊन आला, गावाकडे आला. गावामध्ये सकाळी सकाळी चौकामध्ये बसल्यानंतर, आता ज्यांनी इतके महागडे बूट बघितले नव्हते, कारण त्यांनी मुंबईवरनं बूट आणले होते बरं का. मी आत्ताचं सांगत नाही, जुनं सांगतो, कारण आता मुंबईला तितकी किंमत राहिलेली. कुणी उठतं महाराज आता मुंबईला जाऊन येतोय, सांगता येत नाही. तर महागडे बूट होते, ते बूट सुंदर वरतून दिसायला होते. एक जण येतोय, काय पाटील, आजपर्यंत असे बूट आम्ही बघितलेच नाही, किती सुंदर बूट आणले. सगळेजण वर्णन करू लागले. एक झाला की एक झाला की 10-15 जणांनी वर्णन केले बरं का. आता स्तुती केल्यानंतर तो जरा फुगला महाराज. 56 इंचाची छाती जाईल त्याची. तो जरा फुगला. पण काय झालं, पुन्हा थोड्या वेळाने विचार करतोय, अरे हे जर फक्त स्तुती करताय. पण त्या पाटलाला असं झालं, एकदाचा कधी मी या लोकांमधून उठल, घरी जाईल, बूट काढेल आणि फेकून दे, परत त्या बुटाकडे कधी बघणार, असं त्या पाटलाला झालं होतं महाराज. आणि तेच झालं. 10-15 जणांनी स्तुती केल्यानंतर, मी सांगतोय, लोकांचा संसार बघून आपण दुःखी होतोय आणि त्याला सुखी समजण्याचा प्रयत्न करतोय. याच्याकरता मी दृष्टांत सांगतोय, लक्ष द्या. त्याला असं वाटलं मी कधी एकदाचा घरी जाईल. 10-15 जणांमधून तो उठला, चौकातून उठला, घरी गेला, बूट काढले, माळ्यावरती फेकून दिलं. बायकोला सांगितलं, परत जर घर आवरायला घेतलं, हे बूट जर तुला दिसले तर अशा ठिकाणी टाकून दे की माझ्या परत नजरेत सुद्धा यायला नको बरं. इतका राग त्याला त्या बुटांचा आला. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उठला, साधे कपडे घातले महाराज, पायात स्लीपर घातली आणि चौकात येऊन बसला. आता मला सांगा, ज्यांनी काल स्तुती केली होती ते गप्प बसतील का? नाही. ते जवळ आले, काय पाटील, इतका महागडा बूट आणला, इतका सुंदर बूट होता, काल तुम्ही घालून आले ना, आज तुम्ही घालून आले नाही, किती तुम्हाला चांगला दिसत होता, किती शोभत होता बरं का. प्रत्येक जण यायची स्तुती करायची. महाराज 10-15 जण आले आणि शेवटी 15वा आला तो. महाराज, पाटील किती सुंदर बूट होता, किती वरतून दिसायला सुंदर दिसत होता बरं का. मग पाटलाने उत्तर दिलं, ते महत्वाचं आहे, लक्ष द्या. पाटील म्हणतात, बूट महागडा होता हे मला मान्य आहे, बूट वरतून तुम्हाला सुंदर दिसत होता हेही मला मान्य आहे, खूप सुंदर दिसत होता हेही मला मान्य आहे, पण आतून किती चावत होता कुणाला माहिती, फक्त आणि फक्त मलाच माहिती. तसं लोकांचा घरदार प्रपंच वरतून दिसायला बऱ्याचदा सुखी दिसतो महाराज, पण आतमध्ये किती दुःख असतंय ते कुणाला माहित असतंय, त्यालाच माहित असतंय बरं का, त्यालाच माहित असतंय. म्हणून दुसऱ्यांचा संसार बघून आपण दुःखी होण्याचं कारण नाही. विठाला मला सांगा, आपण प्रत्येक रात्र दिवस प्रत्येक क्षण धडपड करतो, कशा करता, सुखा करता, पण आपल्यामध्ये आपल्याला सुख प्राप्त झालंय का? नाही. पहिला मुद्दा मी तुम्हाला सांगून गेलो, आपण सर्वज्ञ होण्याचे प्रयत्न केले पण आपण सर्वज्ञ झालेलो नाही. आपण सुखी होण्याचे प्रयत्न केले, आपण सुखी झालेलो नाही. आपण का सुखी झालो नाही याचं महत्वाचं कारण काय असेल तर आपण सुख शोधतोय चुकीच्या ठिकाणी आणि सुख राहिले वेगळ्या ठिकाणी बरं का. सुख जर प्राप्त करायचं असेल तर सुखरूप कोण आहे? सुखरूप ऐसा तुझ्या कोण सांगा, माझ्या पांडुरंगा सारी तो, माझ्या पांडुरंगा सारी सुखरूप ऐसा तुझ्या कोण सांगा, माझ्या पांडुरंगा सारखा हो, माझ्या पांडुरंगा सारखा. सुखरूप असणारा परमात्मा आहे. त्या सुखरूप असणाऱ्या परमात्म्याजवळ आपण सुख शोधायचं ठेवून आपण संसारामध्ये दुःखरूप असे असणाऱ्या संसारामध्ये जर सुख शोधत असेल
तर सुख आपल्याला मिळेल. या संसार नगरी हा बाजार भरला ग बाई, या संसार नगरी हा बाजार भरला ग बाई. संसार नगरी हा बाजार भरला बाई, या संसार नगरी हा बाजार भरला बाई. याच्यात सुख नाही, त्याच्यात सुख नाही, याच्यात सुख नाही, त्याच्यात सुख नाही, याच्यात सुख नाही, त्याच्यात सुख नाही, याच्यात सुख नाही, त्याच्यात सुख नाही. या संसार नगरी हा बाजार भरला ग बाई, या संसार नगरी हा बाजार भरला ग बाई. संसार नगरी हा बाजार भरला ग बाई, या संसार नगरी हा बाजार भरला, बाजार भरला ग बाई. जय हो. अगदी सोप्या शब्दात सांगितले महाराज. या संसार नगरीत बाजार भरला बाई, यात सुख नाही त्यात सुख नाही, सुखच नाही म्हणून पण आपण सुखी होण्याचे प्रयत्न करत असतो. आपण सुखी नाही. आणि तिसरा मुद्दा मी तुम्हाला सांगितला, आपण अमर होण्याचे प्रयत्न करत असतो. आपण काय करत असतो? अमर होण्याचे प्रयत्न करत असतो. म्हणजे मरण चुकवण्याचा प्रयत्न आपण बऱ्याचदा संसारामध्ये करत असतोय. कुणाला वाटतंय का मरण यावं? बसलेल्यापैकी कुणाला वाटतंय मरण यावं? कुणालाच मरण यावं असं वाटत नाही. आणि अमर होण्यासाठी आपण अनेक 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 प्रकारचे प्रयत्न करत असतो, पण आपण अमर होत नाही बरं का. आणि बऱ्याचदा बुद्धीच्या जोरावरती मनुष्य काहीतरी करण्याचा प्रयत्न करत असतो. कारण का? बुद्धी नावाचा विशेष गुण वैशिष्ट्य मानवाकडे दिलेलं आहे. आणि त्या बुद्धीच्या जोरावरती मनुष्य काहीतरी जगाचे वेगळं करण्याचा प्रयत्न करत असतो. बऱ्याचदा प्रयत्न करतो बरं का. लक्ष द्या, बुद्धीच्या जोरावरती कोण काय करेल सांगता येत नाही. लक्ष द्या, उदाहरण सांगतो. काय झालं, एक भिकारी मनुष्य होता आणि त्या भिकाऱ्याला 5 स्टार मध्ये जेवणाची इच्छा झाली. भिकाऱ्याला 5 स्टार मध्ये जेवणाची इच्छा झाली. मला सांगा, त्याला इच्छा तरी व्हावी का 5 स्टार मध्ये जेवणाची? व्हावी का? एखाद्या कार्यकर्त्याला झाली तर ठीक आहे महाराज, पण भिकाऱ्याला तरी नको व्हायला. भिकाऱ्याला व्हायला नको होते की 5 स्टार मध्ये हॉटेलमध्ये जेवण्याची. कारण बऱ्याचदा काय होतं महाराज, लोकांना आपली उंची न कळल्यामुळे लोक दुःखी होतात. उंची न कळल्यामुळे दुःखी होतात. त्याला 5 स्टार हॉटेलमध्ये जेवणाची इच्छा झाली, पण मला सांगा, तो 5 स्टार हॉटेलमध्ये जेवण करेल का हो? असं म्हणतात 5 स्टार हॉटेलमध्ये चहाच 200-300 रुपयाला असतो. मला माहित नाही बरं का, चहा 200-300 रुपयाला असतो. 5 स्टार हॉटेलमध्ये जेवणाची त्याला इच्छा व्हायला नको होती, पण इच्छा झाली. काय करणार? भिकारी होता, विचार करतोय 5 स्टार हॉटेल महागडे, जेवायचं कसं? आता काय त्याची रोजची कमाई होती 2-4-10 रुपये महाराज. त्या भिकाऱ्याची सांगतो बरं का, कीर्तनातल्या. आता परवा आता मी मागं बातमी वाचली, फ्लॅट घेतला 27 कोटी रुपयाचा भिकाऱ्याने मुंबईमध्ये. त्या भिकाऱ्याचं सांगत नाही मी, भिकारी आपल्या कीर्तनातला होता. त्याने रोजची कमाई त्याची 10-15 रुपये असल्यामुळे तो विचार करतोय हॉटेलमध्ये तर जेवायचं. 10-15 दिवस त्याने जाऊ दिले. 100 रुपये गोळा केले, 100 रुपये बंद करून आणले, 100 रुपयाची नोट खिशात ठेवली आणि 5 स्टार मध्ये जेवायला गेला. नाशिकचं जाऊ द्या, ताजला गेला, मुंबईला हॉटेलमध्ये जेवायला गेला. पोट भरून जेवण केलं बरं का, पोट भरून जेवला, मस्त ढेकर दिला. आता जेवण झालं हे त्या वेटरनी बघितल्यानंतर तो बिल घेऊन आला. बिल त्याच्यासमोर ठेवलं आणि म्हणे बिल. तो म्हणे पैसे नाहीत. आता त्याला राग आला महाराज, तो कानाखाली ठेवून देणार, पण विचार करतोय हे हॉटेल काय रस्त्यावरचा धाबा नाही, कारण तिथं मारामारी करून जमणार नाही. त्याने लगेच हॉटेल मालकाने नंबर डायल केला 100. काय डायल केला गणेश महाराज? 100 डायल केला. 100 डायल केल्याबरोबर पोलीस लगेच हजर झाले. पोलिसांनी त्याला विचारलं, का रे तू भिकारीस ना? म्हणे हो. मग तुला 5 स्टार मध्ये जेवणाची इच्छा झाली? म्हणे इच्छा आहे ती काही पण इच्छा होऊ शकते, मला 5 स्टार मध्ये जेवणाची इच्छा झाली. परत जेवणाची इच्छा झाली यात अडचण नाही, जेवला ना? म्हणे हो. पोट भरून जेवलं, चोळून दाखवलं, पोट भरून जेवला. बुद्धीच्या जोरावरती कोण काय करेल सांगता येत नाही. पोट भरून जेवण केलं. मग पोलीस म्हणे पैसे नाही म्हणे. चल, धक्का देत 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 हॉटेलच्या बाहेर काढलं महाराज. आणि जसं भिकाऱ्याला हॉटेलच्या बाहेर पोलिसांनी आणलं ना, त्याने खिशात हात घातला, 100ची नोट काढली, पोलिसाच्या हातावरती ठेवली, निघून गेला. जय हो. मी तिकडच्या पोलिसांचं सांगतोय, अडचणीत नको यायला, इकडचं सांगत नाही. म्हणजे बुद्धीच्या जोरावरती काय केलं त्याने? 5 स्टार हॉटेलमध्ये जेवण केलं. मला सांगण्याचं तात्पर्य इतकंच आहे, बुद्धीच्या जोरावरती आपण बऱ्याचदा
अमर होण्याचा प्रयत्न करतो, पण आपण अमर झालेलो नाही. विठ्ठला थोडा वेळ जाईल, पण कल्याण मासिक मध्ये छोटीशी कथा आली आहे, गोड कथा आली आहे. एक ब्राह्मण होता. अमर होण्याचा प्रयत्न बरेच लोक करतात, मरण चुकवण्याचा प्रयत्न करतात. याकरता मी तुम्हाला सांगतो बरं का. एक ब्राह्मण होता, नाशिककडचा ब्राह्मण होता, गरीब घरातला ब्राह्मण होता महाराज. तो ब्राह्मण दोघच जण होते, पती पत्नी दोघं जण राहत होते. बरेच वर्ष झाले लग्नाला, पण त्यांना काय मूलबाळ वगैरे काही नव्हतं. पण नवसा सायसाने त्यांना मुलगा झाला. पण अडचण अशी झाली, मुलगा झाल्याबरोबर त्याची पत्नी मरण पावली. काही लोक अशी आहेत महाराज, त्यांच्या जीवनातला वनवास संपतच नाही. मुलगा झाल्या आणि ती पत्नी मरण पावली. त्याचा जगण्याचा एकमेव आधार त्याचा मुलगा होता. जीवन जगत असताना काही काल निघून गेला आणि तो पाणी आणण्याकरता नदीवरती गेलेला होता. पूर्वीचा काळ पाणी घेऊन येत होता. हंडा होता डोक्यावर, खांद्यावरती हंडा होता. हंडा घेऊन येत होता. घरामध्ये झोपडीमध्ये ते मुलगा झोपलेलं होतं आणि झोपडीजवळ आल्याबरोबर त्याला त्या झोपडीमधून एक काळा कभिन्न साप बाहेर येताना दिसला. काळा कभिन्न साप बाहेर येताना दिसल्यानंतर त्याच्या मनामध्ये धस्स झालं, अरे या सापाने तर माझ्या मुलाला दंश केला नसेल ना, काही केलं नसेल ना, म्हणून खांद्यावरचा हंडा टाकून दिला. धावत पळत झोपडीत जाऊन बघतो तर मुलगा काळा ठिक्कर पडलेला होता. राग आला, हातामध्ये काठी घेतली. अरे माझा जगण्याचा आधार होता एकमेव, तो आधारही तू हिसकावून घेतला. हातामध्ये काठी घेतली आणि सापामागे पळू लागला. बरं का, सापामागे पळायला लागल्यानंतर साप महाराज जंगलाच्या दिशेने निघाला. इकडे दुडगावकडे चला, दुडगाव जंगलाच्या दिशेने साप निघाला. साप निघाल्यानंतर हा सापामागे काठी घेऊन पळतोय. पण काही क्षणामध्ये असा प्रकार घडला, त्या सापाचं रूपांतर क्षणार्धात मांजरामध्ये झालं. त्या सापाने मांजरीचं रूपांतर घेतलं, एका उंदराला खाल्लं आणि काही क्षणामध्ये तेच मांजर सिंह झालं, एका बैलाला खाल्लं. आणि मग हा प्रकार त्याने बघितल्यानंतर तो विचार करतोय, आपण समोरचं तितकं सामान्य प्रकरण हे दिसत नाही. पुन्हा परत पळत घराकडे निघाला. पण त्याच सिंहाने क्षणार्धात एक मनुष्याचं रूप धारण केलं आणि तो या मनुष्य त्या ब्राह्मणाजवळ येऊन उभा राहिला, समोर येऊन उभा राहिला. म्हटले, जय हरी, जय हरी. ओळख असो नसो वारकऱ्याचा धर्म आहे, जय हरी घालणं. जय हरी घातला. म्हणे तुम्ही कोण? म्हणे ओळखलं नाही का मला? ब्राह्मण म्हणे ओळखलं नाही. कसं ओळखणार? म्हणे तुम्हाला आजपर्यंत मी माझ्या गावात तुम्हाला बघितलं नाही, कधी तालुक्यात बघितलं नाही, सध्या विधानसभा चालू आहे, तुम्हाला कधी माईक घेऊन पण बघितलं नाही, तुम्ही आले ना की कुठे, कधी व्हॉट्सअपला नाही, फेसबुकला नाही, इंस्टाला नाही, काही ओळखत नाही म्हणे तुम्हाला. म्हणे ओळखलं नाही, तुम्हीच तर माझी ओळख करून द्या म्हणे. मग त्याने ओळख करून दिले. साप, मांजर, सिंह आणि म्हणे तोच ना मी. कोण आहात? यम आहे, यम. म्हणे माझ्या मुलाला मारलं पण मला मारू नका, मला सोडा बरं का. मग ब्राह्मण म्हणे तुम्ही यम आहात, तुम्ही मला मारण्याकरता आले, पण माफ करा, मला मारू नका. यमदूत म्हणे मी तुम्हाला आता मारणार नाही, कारण ब्राह्मण भूदेवा तुमचं मरण आता नाही बरं का. मग मरण माझं आता नाही, माझं मरण कधी ते तर सांगा ना. म्हणे तू हा सर्व प्रकार बघितला, आम्हाला अथॉरिटी नाही कुणाचं मरण कधी सांगण्याची, पण मी सांगतो म्हणे तुझं मरण मगरीपासून मरण आहे. ब्राह्मण कुठला होता? नाशिकचा ब्राह्मण होता. मरण कुठे आहे? मगरीपासून आहे. विचार करतोय, नाशिकमध्ये दररोज गंगापूर डॅम आहे, नद्या वाहत आहेत, गोदावरी नदी वाहते, आपल्याला पाण्याजवळ राहू जमणार नाही. बाड बिस्तर उचललं, पोथी उचलली आणि नीट कुठे गेला महाराज? राजस्थानात गेला. राजस्थानात एका राजाचा राजाश्रय घेतला. त्या राजाच्या मुलाला शिकवण्याचं काम करू लागला. राजाच्या मुलगाला विद्वान केलं. राजाचा मुलगा उपवर झाल्यानंतर, लग्नाच्या योग्यतेचा झाल्यानंतर राजाने मुलाचं लग्न ठरवलं आणि मुलाचं लग्न ठरवल्यानंतर राजाचा जो मुलगा होता ना, तो त्या राजाला म्हणू लागला, महाराज मी लग्न करेल, पण माझ्या लग्नाला गुरुजी आले पाहिजे. राजा म्हणे का गुरुजी येणार नाही? त्यांना यावंच लागेल म्हणे. याल ना गुरुजी? गुरुजी लग्नाला याल ना? यावंच लागेल. पण गुरुजी म्हणे मी लग्नाला येईल, पण लग्न कुठे आहे ना यावर फार डिपेंड आहे. लग्न जर राजस्थानात असेल तर मी लग्नाला 100% येईल, पण लग्न जर राजस्थान सोडून असेल तर मी लग्नाला येणार नाही बरं का. म्हणे काय येणार नाही? मगरीपासून मरण आहे. झालेला सर्व वृत्तांत त्या ब्राह्मणाने राजाला सांगितला. राजा म्हणे भूदेवा तुम्ही टेन्शन घेऊ नका, तुम्ही आल्याशिवाय माझा मुलगा लग्न करणार नाही. तुम्हाला जर काही त्रास होणार असेल तर मी सिक्युरिटी देतो, झेड सिक्युरिटी देतो. म्हणे मी येणार नाही, वाढून घ्या, झेड+ देतो. ब्राह्मण आला. महाराज लग्न कुठे आहे? गंगापूर जवळ नाशिकला. अजिबात येणार नाही, SPG कमांडो देतो, पण यावं लागेल. चला निघाले महाराज. सर्व वराळ वाजत गाजत इथपर्यंत आलं आणि मुलीचा जो बाप होता
तो सर्वांना सांगू लागला की मला सोनं दान करायचंय, जसं कन्यादान मी केलं तसं मला सोनं दान करायचंय, सोन्याचं दान करायचंय, पण दान घेणारा कोणीतरी ब्राह्मण पाहिजे, मी ब्राह्मणालाच दान करतो, या पलीकडे कोणाला दान करत नाही. राजे म्हणाल तुम्ही टेन्शन कशाला घेतायत, आमचे पुरोहित आहेत ना, आमचे भटजी आहेत ना, तुम्ही त्यांनाच दान करा बरं का. ब्राह्मणाला सांगितलं, ब्राह्मण बुवा त्यांना सोनं दान करायचं, तुम्ही दान घ्या. ब्राह्मणाने हात जोडले, मी अजिबात दान घेणार नाही. म्हणजे का घेणार नाही, कारण सोन्याचं दान जर स्वीकारायचं असेल तर सोन्याचं दान हे पाण्यामध्ये जाऊनच स्वीकार करावं लागतंय, तरच ते सुवर्ण दान होत असते बरं का. ब्राह्मण राजा म्हणे तुम्ही टेन्शन घेऊ नका, आणखीन कोणती मला सिक्युरिटी, ती सिक्युरिटी वाढवून देऊ आपण, टेन्शन घेऊ नका. आता पण ब्राह्मण म्हणे मी घेणार नाही. राजाने सांगितलं हत्तीच्या वजना इतकं सोनं दान करायचंय. किती? हत्तीच्या वजना इतकं सोनं दान करायचंय महाराज. चला, ब्राह्मण निघाला, सर्व सिक्युरिटी शिपाई वगैरे निघाले, पाण्यामध्ये आले, त्याने दान केलं, याने दान स्वीकारलं. पण दान स्वीकारल्याबरोबर एका शिपायाने ब्राह्मणाचा हात पकडला. ब्राह्मण म्हणे का रे, माझा कशाला हात पकडला, कोण आहेस तू, कशाला हात पकडतो तू, तर माझी सिक्युरिटी, मला हात लावण्याचं तुझं सामर्थ्य पण नाही, कशाला हात लावतोय म्हणे मला, मी राजाचा पुढे येते. ब्राह्मण बुवा जरा शांत घ्या, तुम्ही पाण्यात उभे, थंड घ्या थोडंसं. म्हणे काय झालं, ओळखलं का म्हणे मला. अरे कोण, मागे पण एक मनुष्य होता, ओळखलं का, तू कोण आहे, तुला कसं मी ओळखणार, आजपर्यंत राजस्थानात तरी तुम्हाला दिसला नाही, आपली ओळख कशी होणार. मग तो म्हटला, आठवलं का, साप, मांजर, शिव, मनुष्य, तोच ना मी. पण ब्राह्मणाने पुन्हा युक्ती चालवली बरं का. बुद्धीच्या जोरावरती मरण चुकवण्याचा आपण प्रयत्न निश्चित करत असतोय. ब्राह्मण पुन्हा म्हणाला, तुम्ही मला म्हटले मगरीच्या रूपाने मला मरण येणार आहे, पण तुम्हाला तुमच्या कायद्यात यमदेवा बदल करावा लागला. म्हणजे काय बदल करावा लागला, माझं मरण मगरीकडनं होतं, पण तुम्हाला शिपायाच्या रूपाने यावं लागलं, तुमच्या कायद्यात माझ्यामुळे तुम्हाला बदल करावा लागला. शिपाई म्हटला, सापाचं मांजर, मांजराचं सिंह, सिंहाचं मनुष्य, मनुष्याचं शिपाई जर मला क्षणार्धात होता येत असेल तर मला मगर होता येणार नाही काय. क्षणार्धात मगर झाले, ब्राह्मणाला संपवलं. माझा दृष्टांत, मला सांगण्याचं तात्पर्य इतकंच आहे, मरण चुकवण्यासाठी लागल ते प्रयत्न केले, पण मरण चुकलं का नाही. बऱ्याचदा आपण सुद्धा मरण चुकवण्यासाठी बरेच प्रयत्न करतो, पण मरण मात्र चुकत नाही. विठ्ठला हरी विठ्ठल नाही. अनेकांनी अमर होण्याचा प्रयत्न केला, पण अमर झाले नाही बरं का. अमर झाले नाही, अमर झाले नाही. सामान्य मनुष्य अमर झाले नाही यात नवल नाही. या ठिकाणी जे जे अवतार परमात्म्याने घेतले ना, त्या अवतारांना सुद्धा या ठिकाणी जावं लागलं. येथे नाही भूरो आले अवतार, येरते पामर जीव किती, येरते पामर जीव किती. येथे नाही भूर आले अवतार, येरते पामर जीव किती, येरते पामर जीव किती. येथे नाही भूरो आले अवतार, 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 येरते पामर जीव किती, येरते पामर जीव किती. येथे नाही भूरो आले अवतार, येरते पामर जीव किती, येरते पामर जीव किती, जीव किती. इथं अनेक जण जन्माला आले, येथ उरू नाही आले अवतार, येरते पामर. देवाला सुद्धा अवतार संपवावा लागत असेल तर आपण कोण आहोत, आपल्याला सुद्धा एक ना एक दिवस जावं लागत असेल. असा अनेकांनी अमर होण्याचा प्रयत्न केला. सामान्यांचं जाऊ द्या, सुंद उपसुंद, हिरण्यकशिपू, रावण, कुंभकर्ण अशा दिग्गजांनी अमर होण्याचा प्रयत्न केला, पण ते अमर झाले नाही. मग अमर झाले कोण, अभंगाचं प्रथम चरण. अनुसरे तो अमर झाला, अनुसरे तो अमर झाला, अनुसरे तो अमर झाला, अनुसरे तो अमर झाला,
अनुसरे तो अमर झाला 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 अंतरला संसार अंतरला संसार अंतरला संसार अंतरला संसार अंतरला संसार संसार अंतरला संसार हर देखती गर्भवास न देखती गर्भवास न देखती गर्भवास न देखती गर्भवास गर्भवास न देखती गर्भवास न देखती गर्भवास न देखती गर्भवास हरि अनुसरला तो अमर झाला अंतरला संसार अंतरला संसार अंतरला संसार हरे तो अमर झाला अंतरला संसार अंतरला तो संसार 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 वा वा टाळ्या वाजवा एकदम गोड टाळ्या. अनुसरे तो अमर झाला अंतरला संसारा जो संतांच्या वचनाला अनुसरला परमात्म्याच्या वचनाला अनुसरला तो काय झाला अमर झाला बरं का अमर झाला. वास्तविक पाहता मनुष्य हा एक आगळा वेगळा प्राणी आहे बरं का. कुत्रा मांजर गाढव डुक्कर यांपेक्षा आपल्याकडे काहीतरी वेगळी गोष्ट दिली बुद्धी आपल्या नावा दिली पण आपण त्याचा उपयोग करत नसेल तर आपण अमर होऊ शकत नाही बरं का अमर होऊ शकत नाही. आगळे अनेक गुण मनुष्याकडे बरं का पण काही गुण मनुष्याकडे असून मनुष्य त्याचा उपयोग करत नाही. पण जगामध्ये काही प्राणी असे आहेत महाराज त्या प्राण्यांकडे सुद्धा काही विशेष गुण आहे बरं का विशेष गुण आहे. हा मनुष्य कितीही सुंदर झाला लक्ष द्या मनुष्य कितीही सुंदर झाला तर तो मोरा इतका सुंदर होऊ शकत नाही. मनुष्य कितीही बलाढ्य झाला तर तो हत्ती इतका बलाढ्य होऊ शकत नाही. मनुष्य कितीही पराक्रमी झाला तर तो सिंहा इतका पराक्रमी होऊ शकत नाही. मनुष्य कितीही गुणवान झाला तरी तो राजहंसा इतका गुणवान होऊ शकत नाही बरं का राजहंसा इतका गुणवान होऊ शकत नाही. पण काय होतंय महाराज मनुष्याकडे यापैकी बरेच गुण आहे पण ते गुण मनुष्याला दाखवता येत नाही. दाखवता येत नाही असं नाही महाराज ज्या ठिकाणी दाखवायला पाहिजे ना त्या ठिकाणी ते दाखवत नाही बरं का दाखवत नाही. काय होतंय महाराज उदाहरण सांगतो एक कपाला कान आहेत पण त्याला ऐकायला येत नाही. कपाला कान आहे पण त्याला ऐकायला येत नाही बरं का. बाटलीला तोंड आहे पण तिला बोलता येत नाही. कंगवेला दात आहे पण तिला खाता येत नाही. सुईला नाक आहे पण तिला सुगंध घेता येत नाही. चौरंगाला पाय त्याला चालता येत नाही. यापैकी मनुष्याकडे सर्व काही आहे अडचण ही आहे मनुष्याला माणुसकी दाखवता येत नाही. जय हो ठाला आपण आपल्या जीवनातील गुणांशी जरी एकनिष्ठ राहिलो तरी आपल्याला माणूस म्हणून कुठेतरी व्यवस्थित जगता येतं बरं का जगता येतंय. पण आपण जगत नाही. आपल्याकडे अनेक प्रकारचे गुण आहेत पण लक्ष द्या काही प्राण्यांकडे विशिष्ट गुण आहे त्या प्राण्यांकडे ते गुण आपण जर बघितले पण मनुष्य प्राणी बघा जितका मनुष्य सुंदर आहे ना महाराज जितका मनुष्य स्वच्छ आहे ना मनुष्य तितकाच घाणेरडा आणि तितका विषारी सुद्धा आहे.
विषारी सुद्धा आहे. तुम्ही म्हणता महाराज मनुष्य विषारी कसा होऊ शकतो? उदाहरण सांगतो, मग लक्षात घ्या. माझ्यावरती विश्वास नसेल तर तुम्ही त्या सायन्सवाल्यांकडे लॅबवाल्यांकडे जाऊन बघा. मनुष्य किती विषारी मी तुम्हाला सांगतो. आपल्याला साप चावल्यानंतर मनुष्य काय होत असतोय? मरत असतोय. माणसाला साप चावल्यानंतर मनुष्य काय होत असतोय? मरत असतोय बरं का. माणसासारखा विषारी प्राणी नाही महाराज, आणि माणसासारखा खतरनाक प्राणी कोणी नाही महाराज. माणूस कधी काय झालं, कबीर महाराज निवांत बसले होते. एकदा काय झालं, निवांत बसले असताना ती जीभ आहे ना, ते दात जिभेला म्हणू लागले बरं का. लक्ष द्या, दात जिभेला म्हणू लागले. दंत कहे जीभ को हम 32 तू अकेली माय. लक्षात घ्या, दंत कहे जीभ को हम 32 तू अकेली माय, एक बार तेढी चलू तो 32 गिर जाय. पण मला सांगायचं हे, एकदा दात जिभेला म्हणू लागले, अगं आम्ही 32 आहोत, आम्ही बलाढ्य आहोत, आम्ही सामर्थ्यवान आहोत, आम्ही जर ठरवलं तर तुझा कधी कार्यक्रम लावू शकतो. कोण म्हणतोय? दात जिभेला म्हणतात. दात काय म्हणतात जिभेला? आम्ही 32 आहोत, आम्ही बलाढ्य आहोत, आम्ही एकत्र आहोत, आम्ही कधी तुझा कार्यक्रम लावू शकतो बरं का. पण जीभ म्हणते, दंत कहे जीभ को हम 32 तू अकेली माय. पण जिभेने उत्तर काय दिलं माहितीये का? जीभ म्हणते, एक बार टेढ़ी चलू तो 32 गिर जाय. पण एकदा जर मी कुणाला वाकडं बोलले तर तुम्हाला 32 काय करावं लागेल? पडावं लागेल बरं का. माझ्यावरती विश्वास नसेल तर प्रयोग करून बघा. कुणाला तरी तुम्ही शिवी देऊन बघा. तो काय म्हणतोय? रट्ट्यात घशात काय म्हणजे सामर्थ्य कोणामध्ये? मनुष्यासारखा विषारी प्राणी नाही. मी तुम्हाला सांगत होतो, साप जर मनुष्याला चावला तर मनुष्य मरण पावतो. पण या पुढचं मी तुम्हाला सांगतो, जो साप मनुष्याला चावतो ना, तो चावल्या चावल्या त्या सापाला सुद्धा काही काळानंतर मरावं लागतंय. तुम्ही म्हणता मग आजपर्यंत आम्ही असं बघितलं नाही. पण सापाकडे एक विशेष गुण आहे. मी तुम्हाला सांगतो, सापाकडे ऋषिकेतू नावाची नाडी आहे. आपल्याला जर मनुष्याला जर साप चावला तर साप चावल्याबरोबर सापाचं विष मनुष्यामध्ये प्रवेश करतंय आणि मनुष्याचं सुद्धा जहरीलं विष त्या सापामध्ये प्रवेश करत असतंय. मग तुम्ही म्हणाल साप मरत का नाही? पण साप चावल्या चावल्या दूर अंतरावरती जातोय आणि आपल्या दाताने आपली शिपटी तोडून टाकतोय आणि त्या ऋषिकेतू नावाच्या नाडीच्या साह्याच्या माध्यमातून ते विष काय करत असतोय? साप बाहेर टाकत असतोय. विचार करा, मनुष्य किती विषारी प्राणी असेल, किती विषारी प्राणी असेल. आणखीन सूर्यकेतू नावाची नाडी फक्त गायीला दिली बरं का. आपण गायीला पवित्र मानतो, गायीचं गोमूत्र पवित्र मानतो, गायीचं शेण पवित्र मानतो, गायीचं दर्शन पवित्र मानतो. याला एकमेव कारण काय असेल तर सूर्यकेतू नावाची नाडी एकमेव ती म्हणजे गायीला दिली बरं का. मला तुम्हाला सांगायचंय, मनुष्य किती विषारी, मनुष्य किती. मला सांगा, साधारण विंचू जर एखाद्या माणसाला जर चावला तर त्याला ठणानं उड्या मारायला सामान्य जाऊ द्या महाराज. एखादा पैलवानाला जरी विंचू चावला ना महाराज, त्याला झिंझिने आणतोय कोण? विंचू. पण त्या विंचवाला जर भिंतीवरच्या पालीने बघितलं तर उजळले भाग्य. आता तिचं भाग्य उजळतं महाराज. नांगी सगट त्या विंचवाला गिळून घेते आणि अगदी 7 मिनिटात पचवून टाकते बरं का. 7 मिनिटात ती काय करते? पचवून टाकते. त्या पालीने जर विंचवाला गिळलं तर 7 मिनिटात पचवण्याचं सामर्थ्य कोणाकडे? म्हणजे विंचवापेक्षा सामर्थ्यवान किंवा विषारी कोण झाली? पाल. पण त्याच भिंतीवरच्या पालीला मैरवणीच्या 2 पायाच्या कोंबड्याने जर बघितलं महाराज तर झडप घालूनच काय करत असतो? त्या पालीला खात असतो आणि अगदी 20 मिनिटात पचवतो. पुढचं सांगूच काय? सांगा. इतकी विषारी असणारी पाल त्या पालीला पचवण्याचं सामर्थ्य कोंबड्यामध्ये. दररोज कोंबडे खाणारे किती विषारी असतात. असे अनेक गुण जर मनुष्यामध्ये असेल तरी आपण माणूस म्हणून जर आपल्याला जगता येत नसेल. बरेच लोक म्हणतात काय गाढवासारखा वागतो. लोक म्हणतात ना काय गाढवासारखं वागतो, पण गाढवाकडे सुद्धा गुण आहे बरं का. तुम्ही म्हणता ना गाढवासारखं, गाढवाकडे सुद्धा गुण आहे. काय गुण आहे? गाढवाकडे असा गुण आहे. काय पूर्वीच्या काळी काय व्हायचं महाराज, राजे जर कुठं स्वारीवरती जर निघाले तर सोबत गाढवाला घेऊन निघायचे. तुम्ही म्हणता हत्ती ठीक आहे, घोडे ठीक आहे, शस्त्र ठीक आहे, उंट ठीक आहे, पण गाढवाला कशाला सोबत निघायचं महाराज? बऱ्याच वेळेला आपण निघताना गाढवाला सोबत घेतो की नाही महाराज? बरं, गाढवाला सोबत घ्यायचं महाराज. मग म्हणे गाढवाला सोबत घेण्याचं कारण काय? तर गाढवाकडे एक गुण आहे. गाढव हा गढूळ आणि विष कालवलेलं पाणी कधीच पित नाही. मी गाढवाचं म्हणतो हे लक्षात घ्या.
गाढव विष पिलेलं कालवलेलं पाणी आणि गढूळ पाणी कधी पित नाही. म्हणून राजे लोक काय करायचे, पूर्वीच्या काळी स्वाऱ्या करायला निघाले, जर सैन्यबळ जर एका ठिकाणी येणार असेल तर पहिल्यांदा अन्न साठा दूषित करायचा, पाणी साठा दूषित करायचा, जेणेकरून सैन्याला पोट भरता येणार नाही आणि सैन्य बरखास्त आपल्याला करता येईल. म्हणून काय करायचे, गाढव घेऊन जायचे, पाण्याच्या संचयातून टोपली भरून कटोरी भरून पाणी काढायचं, गाढवासमोर ठेवायचं. गाढवाने जर डोळे झाकून पाणी पिलं तर समजायचं पाणी कसं आहे वैभव महाराज, निर्मळ आहे, कसं आहे, स्वच्छ आहे. पण तेच गाढव जर हुंगून निघून गेलं तर समजायचं पाणी काहीतरी दूषित आहे बरं का. पाणी कसं आहे, दूषित आहे. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य गाढवाकडे सुद्धा गुण आहे बरं का. आता कुत्र्याकडे सुद्धा विशेष गुण आहे. लोक म्हणतात ना काय कुत्र्यासारखा भटकतोय, पण कुत्र्याकडे सुद्धा गुण आहे बरं का. आता कुत्र्याकडे काय गुण असेल, विठ्ठला कुत्र्याकडे गुण आहे बरं का. बऱ्याच वेळेला आपण UPSC MPSC देऊन IAS IPS कलेक्टर आपण होत असतोय महाराज, खूप शिक्षण घेत असतोय, पण बऱ्याच झालेल्या घटना, बऱ्याच झालेल्या चोऱ्या ते UPSC MPSC देऊन IAS IPS झालेले त्यांना सापडत नाही. पण बऱ्याच वेळेला ते काय करत असतात, कुत्र्याचा वापर करत असतात. कुत्र्याचं घाण इंद्रिय जे आहे ना त्याच्यामध्ये वैशिष्ट्य बरं का. म्हणजे प्राण्यांमध्ये अनेक प्रकारचे वैशिष्ट्य, तसे सर्व वैशिष्ट्य मनुष्यामध्ये. पण बऱ्याच वेळेला आपण अमर होण्याच्या प्रयत्नासाठी अनेक प्रकारचे प्रयत्न करतो पण अमर होत नाही. पण महाराज सांगतात, अनुसरे तो अमर झाला अंतरला संसारा. मग अंतरला जर संसाराला जर अंतरला, संसारला अंतरल्यानंतर पुन्हा जन्माला येणं का मरण आहे की नाही. जरी जन्माला यावं लागलं, जन्माला अंतर मरावं लागलं तरी सुद्धा त्याचं दुःख होत नाही. अभंगाचं न देखी गर्भवास, न देखी गर्भवास, देखती गर्भवास, न देखती गर्भवास, न देखती न देखती हो हर देखती गर्भवास, न देखती गर्भवास, कधी दास विष्णूचे, कधी दास विष्णूचे, हरिदास विष्णूचे, हरिदास हे विष्णूचे. कधी दास विष्णूचे, कधी दास विष्णू तन देखती गर्भवास, देखती गर्भवास, न 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 देखती गर्भवास, गर्भवास, न देखती गर्भवास. कधी दास विष्णूचे, तुमच्या ताळी आपली. न देखती गर्भवास कधी दास विष्णूचे. जे विष्णूचे दास असतात ते गर्भवासाचं दुःख त्यांना कधी होत नाही. पण विष्णूच्या दासांना म्हणतो बरं का, जे विष्णूचे दास असतात महाराज, ज्ञान अहंकार सर्व अहंकार त्यांचा काय झालेला असतोय, दूर गेलेला असतोय. पण बऱ्याचदा काय होतं महाराज, बरेच लोक ज्ञानाने मदोन्मुक्त होतात आणि मग त्यांचा ज्ञानाचा अहंकार झालेला त्या परमात्मा त्यांना काय करत असतोय, दूर करत असतं बरं का. पण प्रेम अंतकरणामध्ये पाहिजे. परमात्म्यापर्यंत जायचं असेल ना तर प्रेम अंतकरणामध्ये पाहिजे. उद्धव महाराज इतका जवळचा होता परमात्म्याचा, पण ज्ञानाचा अहंकार उद्धवाला झाला, गोकुळामध्ये पाठवलं, त्या ठिकाणी ज्ञानाचा अहंकार दूर झाला आणि महाराज मग प्रेम उत्पन्न झालं बरं का. पण प्रेम कधी उत्पन्न होतंय, जेव्हा आपण प्रेमाच्या गलीने जाऊ तेव्हा. हाय जो प्रेम गली में आए नहीं प्रिय, तब का ठिकाना क्या जानू. जो प्रेम गली में आए नहीं प्रिय, तब का ठिकाना
जानू प्रेम गली आहे नहीं तब का ठिकाना क्या जानू प्रेम गली आए नहीं प्रियतम का ठिकाना क्या जानू तुम वेद पढ़ो और शास्त्र पढ़ो वेद पढ़ो शास्त्र पढ़ो मन में निर्मलता नाय हो मन में निर्मलता नाय आज से ने कभी प्रेम किया नहीं वो प्रेम निभाना क्या जाने जो प्रेम गली में आए प्रेम का ठिकाना क्या जानू जो प्रेम गली में वाह वाह तुम्ही वेद पढो और शास्त्र पढो. तुम्ही वेद पढत असाल शास्त्र पढत असाल पण अंतकरणामध्ये प्रेम नसेल तर सर्व कसं आहे महाराज व्यर्थ आहे बरं का व्यर्थ. बऱ्याचदा काय झालं महाराज आत्ताच्या काळामध्ये प्रेमाची व्याख्या खूप खाली आणून घातली लोकांनी खूप. आता गल्ली गल्लीत प्रेम वेडे खेळतात महाराज. प्रेम वेडे कसं म्हणावं लागेल महाराज प्रेम भंग फिरत असतात महाराज. प्रेमाची व्याख्या आपण खूप खाली आणली बरं का खूप खाली आणली खूप म्हणजे खूप खाली आणली. प्रेम ज्याला म्हणतात जे कधीही न संपणारा असतं बरं का. जसा समुद्र संपत नसतो तसं प्रेम न संपणारा असतं बरं का. महिनाभर याच्यावरती प्रेम केलं त्याच्यावरचं प्रेम संपलं दुसऱ्यावर प्रेम करा असं कुठं प्रेम असते महाराज. प्रेम ही न संपणारी संकल्पना आहे. आणि कितीही ज्ञानी आपण जर झालो आणि आपल्या जीवनात जर प्रेम नसेल त्या उद्धवाच्या आयुष्यामध्ये जीवनामध्ये त्या गोपिकांविषयी प्रेम नव्हतं परमात्म्याने त्याला प्रेमाची ताकद कळवून दिली बरं का. तर संत महात्मे जीवन जगत असताना भगवंताविषयी त्यांच्या अंतकरणामध्ये ओतप्रोत भरून प्रेम वाहत असते. म्हणून त्यांना गर्भवासाचं दुःख होत नाही. कुणाला विष्णुदासांना बरं का. मग विष्णुदासांना गर्भवासाचं दुःख होत नाही. त्यांचा संसार सुटत असतोय त्या अमर होत असतात बरं का. मग त्यांचा सांभाळ करतात परमात्मा. पण कसा करतात अभंगाच्या तृतीयेच्या
लळा तैसा लळा पाळावा विसंबेना माता बाळा तैसा लळा पाळावा तैसा लळा पाळावा ओ तैसा लळा पाळावा विसंबेना माता बाळा तैसा लळा. संत महात्म्यांना परमात्मा विसरत नाही. संत महात्मे त्या परमात्म्यावरती प्रेम करतात, देवावरती प्रेम करतात आणि तो परमात्मा सुद्धा संतांवरती प्रेम करत असतो, भक्तावरती प्रेम करत असतो. कसं प्रेम करतो? विसंबेना माता बाळा तैसा लळा. जशी आई मुलावरती प्रेम करत असते, आई लेकरावरती जसं प्रेम करत असते ना, तसे संत महात्मे आपल्यावरती प्रेम करत असतात बरं का. पण कधी आपण संतांच्या परमात्म्याच्या सानिध्यात गेलो तर बरं का. त्या परमात्म्याच्या सानिध्यात गेलोच नाही तर आपल्याला प्रेम मिळणार तरी कुठं. आणि परमात्म्याजवळ जर गेलं तर न संपणारं प्रेम आपल्याला, चिरकाल टिकणारं प्रेम आपल्याला मिळणार, 100% मिळणार बरं का. पण कसं सांभाळ करतात? जसं आई लेकराचा सांभाळ करते. आई मुलावरती प्रेम करताना विचार करते का? विचार करते का किती प्रेम करावं, किती काळात प्रेम करावं, कधी प्रेम करायचं, कुठे प्रेम करायचं? नाही महाराज. ऐसी कळवळ्याची जाती आणि करी लाभा. लाभाविन प्रेम करणारं पात्र कोण असेल तर ती म्हणजे कोण आहे? हाय तू विसरू नको लढी बाळा, तू विसरू नको लढीवाळा आईचा लळाची बाळा, उपकार तुझाचे बाळा, उपकार तुझाचे बाळा, उपकार तुझाचे बाळा, उपकार तुझाचे बाळा. हो 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 आई ग आई ग आई ग उपकार तुझे आई ग आई ग आई ग उपकार तुझे आई ग आई ग उपकार तुझे आई ग आई ग उपकार तुझे आई ग उपकार प्रचंड प्रेम करणारं पात्र म्हणजे आई वडील असतात बरं का, आई असते. निस्वार्थ प्रेम करणारं पात्र म्हणजे आई असते बरं का. पण जेव्हा बघा परमात्म्याला प्रत्येकापर्यंत पोचता येणार नाही, प्रत्येकापर्यंत जाता येणार नाही, म्हणून आई नावाचं पात्र परमात्म्याने तुमच्या आमच्यापर्यंत पोहोचवलं बरं का. आई नावाचं पात्र. पण जेव्हा आई निघून जाते ना, ज्याला आई नाही त्याला आईचं दुःख विचारा, ज्याला पाय नाही त्याला पायाचं दुःख विचारा, ज्याला डोळे नाही त्याला डोळ्याचं दुःख विचारा, ज्याला हात नाही त्याला हाताचं दुःख विचारा. आणि ज्याला जो महाराज भरतीला गेल्यानंतर काही अंतर राहत असतंय, नाडा पडत असतोय, त्याला क्षणाचं महत्त्व विचारा. जोपर्यंत आपल्या जीवनात आई वडील असतात तोपर्यंत आपण प्रेम करायचे महाराज. एकदा आई निघून गेल्यानंतर शेवट उघड्यावरतीच राहावं लागत असते, उघड्यावरती. जोपर्यंत स्त्री घरात असते ना महाराज, तोपर्यंत प्रपंचाला एकत्र बांधून ठेवण्याचं सामर्थ्य कोणामध्ये असेल तर ते म्हणजे स्त्रीमध्ये बरं का. स्त्रीमध्ये जोपर्यंत आई घरामध्ये, जोपर्यंत स्त्री घरामध्ये, तोपर्यंत कुटुंबाला एकत्र बांधून ठेवत असते. पण जेव्हा स्त्री घरातून निघून जात असते त्यावेळेस महाराज प्रचंड प्रचंड अशी दुर्दशा होत असते. कशाप्रमाणे? आपण शेतकरी महाराज, बऱ्याच आपण भाताच्या सोंगण्या करतो, भाताच्या सोंगण्या केल्यानंतर भाताची पेंडी आपण बांधत असतो, ते सर्व धान एकत्र होत असते. पण जेव्हा पेंडीचा आळा सुटतो ना महाराज, जसं ते तृण रानोमाळा पांगत असतं ना, तसं आई गेल्यानंतर काय होत असतं गोरख महाराज? ते तृण रानोमाळा पांगलेचे बरं. बांधल्या पेंडेचा सुटला ते आळा, बांधल्या पेंडेचा सुटला ते आळा, बांधल्या पेंडेचा सुटला ते आळा, बांधल्या पेंडेचा सुटला ते आळा. रानू पांगला
वागत से पागत से तृण रानो माळ पागत से पागत से दे पागत से ऋणरानो माळ पागत से ऋणरानो माळ पागत से बांधल्या पेढेचा सुटला से आळा बांधल्या पेढेचा सुटला से आळा जसा बांधलेल्या पिंडीचा आळा सुटावा ना ते तृण रानो माळा जसं पांगावं महाराज तसा आज या कुटुंबाची परिस्थिती झालेली आहे. कुटुंबाची परिस्थिती झाली आहे. प्रेम या प्रपंचाचा परिवाराचा आळाच निसटून गेलाय महाराज. आळा निसटल्यामुळे इतकं प्रचंड प्रचंड दुःख जीवनामध्ये असतं. जेव्हा आई निघून जात असते स्त्री घरामध्ये जोपर्यंत आहे तोपर्यंत मी तुम्हाला सांगितलं प्रेमाने ते बांधून ठेवत असते बरं का. आणि आई असंही महाराज अपकार जरी आपण तिच्यावरती केले ना तर ते आपल्यावरती उपकारच करत असते. उपकारच करत असते. शास्त्रकार बऱ्याच ठिकाणी आपण ऐकलं असेल आपल्या संपूर्ण शरीराचं चमडं काढलं त्याच्या पादुका तयार केला आणि त्यांना घालायला जरी दिल्या ना तरी त्यांच्या उपकारातून आपण उत्तीर्ण होऊ शकत त्यांच्या उपकारातून आपण उतराई होऊ शकत नाही. इतकं प्रचंड निस्वार्थ करणारं प्रेम पात्र कोण असेल तर ते म्हणजे आई असते बरं का. मग तुम्ही म्हणताल वडिलांचं काय आधार देण्याचं काम बाप करत असतो बरं का. बाप बऱ्याचदा लोक म्हणतात एखाद्या कुटुंबातला एखाद्या घरातला मुलगा जर काहीतरी जगाच्या आगळं वेगळं कार्य करायला निघाला काहीतरी काम करायला निघाला तर लोक त्याच्याकडे येतात. लोकच नाही महाराज जवळची येतात आणि म्हणतात अरे अंथरूण पाहून पाय पसर. लोक काय म्हणत असतात अंथरूण पाहून पाय पसर. पण बाप ही एकमेव अशी व्यक्ती अरे तुला जितके पाय पसरता येईल तितके पाय पसर. अंथरुणाचं तुझा बाप बघेल अंथरुणाचं तुझा बाप बघेल. असं पात्र कोण असेल तर ते म्हणजे आई वडील आहे. म्हणून जीवन जगत असताना आपण काहीही करा पण त्यांच्या शब्दाच्या पलीकडे जाण्याचे प्रयत्न करू नका बरं का. शब्दाच्या पलीकडे मग सांगून जाईल आपण त्यांना भाकरी शिळी भाकरी जरी खायला दिली ना तर ते आशीर्वादच आपल्याला देत असतात बरं का. आशीर्वाद देत असतात. अशी आई असते विसंबेना माता बाळा तैसा लळा पाळावा. घार उडते आकाशी तिचे चित्त किती उंच 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 भरारे ती घार घेत असते पण तिचं चित्त कुठं असते महाराज पिलाजवळ चित्त असते. पिलाजवळ चित्त असते. आमचे गुरुजी नेहमी सांगतात सकाळची वेळ गाई चारा खाण्याकरता रानात जाते दिवसभर चरते पोट भरते. सायंकाळची वेळ झाली ती गाय आपल्या गोठ्याकडे निघाली. गोठ्याकडे जात असताना गोठ्या जसजशी गोठ्याला जवळ करते त्या वासराविषयी अंतःकरणामध्ये प्रेम पाना सुटलेला असतोय. त्या गोठ्याजवळ जाते पण गोठ्याजवळ जाऊन बघते तर काय गोठ्याला आग लागलेली आग लागलेली. संपूर्ण गाव गोळा झालाय. संपूर्ण गाव गोळा झालाय. प्रत्येक जण प्रत्येकपणे काही ना काही प्रयत्न करतोय. कोण फक्त आरडा ओरडाच करतोय. गाय बघते अरे त्या गोठ्यामध्ये आपलं वासरू बांधलेलं आहे. गवताची गोठा बांधलेला आहे महाराज पेटतोय. गाय मागचा पुढचा विचार करत नाही. गोठ्यात प्रवेश करते. वासराचा गळ्यातला दोर तोडते. शिंगाने दोर तोडते आणि आपल्या बाळाला सुखरूप बाहेर काढते. तिचं नाव काय आई बरं काय. किती दूर असली तरी मुलाला आशीर्वाद आणि प्रेम देण्याचं कामच आई करत असते बरं का. क्रौंच नावाचा पक्षी आहे लक्ष द्या. त्याला आपण कर्कोचा म्हणत असतो. त्या कर्कोचा जर तो गर्भवती असेल ती मादी जर गर्भवती असेल तर तिला प्रजनन इथं करत नाही महाराज. तिला समुद्राच्या तीरावरती जावं लागतंय. तिथलं वातावरण तिला पोषक आहे. तिला तिथं जावं लागत असते. ती तिथे होत असते पण तिचं खाद्य करडई तिला आपल्याकडेच विदर्भामध्ये यावं लागत असते. त्या क्रौंच नावाच्या कर्कोच्या नावाच्या पक्षिणीला मला सांगा ती त्या ठिकाणी प्रस्तुत होत असते आणि आपल्या पिलाला सोडून हजारो किलोमीटर कुठे येत असते आपल्याकडे येत असते.
आपल्याकडे आल्यानंतर विचार करा, मग ते पिलाचं पोट कोण भरत असेल? लक्ष द्या, पिलाचं पोट कोण भरत असेल? त्या कर्कोच्या नावाच्या पक्षाच्या गळ्यामध्ये इतकं सामर्थ्य दिलंय, स्वरामध्ये इतकं सामर्थ्य दिलंय, ज्या दिशेने आई गेली ना, त्या पिलाला जर भूक लागली तर ती पिलू फक्त तोंड आ करून एका प्रेमाने आईला आवाज देत असते. आवाज पोहोचत असेल नाही पोहोचत असेल आपण सांगू शकत नाही. हजारो किलोमीटरवरती पिलू असते आणि हजारो किलोमीटरवरती आई असते. तिच्या संवेदना त्या आईला जाणवत असतात आणि ते प्रेम पाण्याने ज्या दिशेला आपलं पिलू आहे ना महाराज तिकडे तोंड करते आणि ती पण काही स्वरामध्ये गात असते. इतका हजारो किलोमीटर असून सुद्धा त्या पिलाचं पोट तिकडं भरत असते बरं का. तिला आई म्हणतात, पिलाचं पोट तिकडं भरत असते. आणखीन म्हणजे काशवीनं तिला स्तनींद्रिय नाही महाराज. मग पिलाचं पोट कसं भरत असेल? पिलाचं पोट कसं भरत असेल? त्या काशवीनं जर पिलू झाल्यानंतर पोट भरायचं काय असेल तर त्या प्रेमाने फक्त नजरानजर जरी झाली तर त्या पिलाचं पोट भरवण्याचं सामर्थ्य कोणामध्ये? आईमध्ये बरं का, आईमध्ये. जगामध्ये आगळं वेगळं पात्र कोण असेल तर ती म्हणजे आई असते. विसंबेना माता बाळा ऐसा गळा पाळावा. म्हणून आपण जीवनामध्ये जितकं प्रेम तिच्यावरती करता येत आपण तितकं सांभाळण्याचा प्रयत्न करा. बाकी काही नाही, आपल्यासमोर येणारं काही नाही. प्रेम आपल्यासोबत येत असतं बरं का. सर्वांनी भगवान परमात्म्यावरती प्रेम करा. जीवन जगत असताना संतांची सेवा, परमात्म्याची सेवा आणि आई वडिलांची सेवा महाराज. नाही तुम्हाला पंढरपूरला, आळंदीला, देहूला, त्र्यंबकेश्वरला जाता येत नाही, घरी आई वडिलांची सेवा करा. सेवा करा म्हणजे त्यांच्या वचनाच्या पलीकडे जाऊ नका बरं का, वचनाच्या पलीकडे जाऊ नका. सकळ तीर्थांची धुरे माता पितरे कीर सेवेसी शरीरे लोन तिजे बरं का. सर्व तीर्थांची तीर्थ आई वडील आहे. परमात्म्याची सेवा करा, परमात्म्याचं भजन करा. तारून नेणारा तो परमात्मा आहे. 2 मिनिटं सर्वांनी भगवान परमात्म्याचं अगदी प्रेमाने भजन करायचं. सर्वांनी हात वरती करायचं, हात वरती करा सर्वांनी भजन. भजन मुखाने हरे विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई. हरे विठोबा 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 रे जय जय विठोबा विठोबा विठोबा, विठोबा 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 रे जय जय विठोबा विठोबा विठोबा. हरे विठोबा 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 जय जय विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, विठोबा विठ्ठल विठ्ठल हरे हरे विठोबा हरे जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, हरे विठोबा. अनुसरे तो अमर झाला अंतरला संसाया, न देखती गर्भवास कधी दास विष्णूचे. विसंबेना माता बाळा तैसा लळा पाळावा, न देखती गर्भवास कधी दास विष्णूचे. चिंतन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग जगद्गुरु तुकोबारांचा होता. आपली वेळ या ठिकाणी संपुष्टात आलेली आहे. अनेक प्रकारे सांगण्याचा प्रयत्न करा, काही नाही बरं का. जीवन जगत असताना काही नाही, आपण केलेल्या कर्माची पावती आपल्यासोबत येत असते, बाकी काही येत नाही. किती संपत्ती कमवा, किती सत्ता कमवा, किती धन कमवा, सर्व धन मिळवले कोट्याने कोटी, सवे नवेरे लंगोटी. कितीही आपण धन कमवा, मातेचा मडका फक्त तिथपर्यंत येत असतो. आपल्या अंगावरती किती सोनं असू द्या, बाहेरचे नाही घरातलीच पहिल्यांदा काढून घेत असतात महाराज. आणि 10व्याच्या आत भांडणंही सुरू होतात. बरोबर काही येत नाही म्हणून पैसा सर्वस्व नाही बरं का जीवनामध्ये. बसलेल्यापैकी महाराज काय असतं, सर्वांना उत्तर देणं आमचं कर्तव्य आहे. आता मी म्हणून गेलो पैसा सर्वस्व नाही, काय होतं महाराज, काही लोक मागं मागं पोस्ट फिरली होती, कीर्तनकार लोक म्हणतात पैसा सर्वस्व नाही, पैसा सर्वस्व नाही महाराज. तेच सुपाऱ्या ठरू ठरू कीर्तनाला येत. पैसा सर्वस्व नाही असं नाही, पैसा सर्वस्व आहे. मग तुम्ही पैसा जर सर्वस्व नसेल, आम्ही कशाला इतकी पळापळ करतोय, रात्र दिवस धडपड करतोय रस्त्यावर, पैसे करताच ना. पैसे करत, पैसा सर्वस्व नसेल असं नाही, पैसा सर्वस्व आहे. पण पैसा कमवत असताना कसा कमावा याला फार किंमत आहे. बरं सांगतात, जोडून या धन उत्तम व्यवहारे. उत्तम व्यवहार करून आपण काय कमवला पाहिजे. पैसा कमवू नका या मताचा नाही, इतका पैसा कमवा, इतका पैसा कमवा महाराज.
भाऊबंधांची जळून राख झाली पाहिजे इतका पैसा कमवा. खरं दुसरं कोणी नाही महाराज, भाऊबंधच आपल्यावरती जळणारे असतात, बाकी कोणी जळत नाही. व्यवस्थित चाललेलं बघितलं, जळणारा दुसरं नाही महाराज. तालुका जळत नाही, जिल्हा जळत, त्यांना काय घेणं असतंय महाराज. पण यांना आपली प्रगती सहन होत नाही ना. इतका पैसा कमवा जळून राख झाली पाहिजे. पण पैसा कमवत असताना वांग मार्गाने पैसा कमवू नका, सद मार्गाने पैसा कमवा बरं का. आणि कर्म आपल्या जीवनामध्ये आपण चांगले करा, कर्म चांगले करा. तुम्हाला कितीही पैसा कमवला, रावण इतका श्रीमंत होता. 5 लक्ष घरे पाषाणाची जेथे, 7 लक्ष घरे विटेबंदी, कोटी घरे जेथे काशा आणि तांब्याची, शुद्ध कांचनाची 7 कोटी. कुणाची श्रीमंती नाही, रावणाची श्रीमंती आहे का? 5 लक्ष घरे पाषाणाची जेथे, पाषाण म्हणजे दगड, दगडामध्ये 5 लाख घरं रावणाने बांधली होती. 5 लक्ष घरे पाषाणाची जेथे, 7 लक्ष घरे विटेबंदी, विटामध्ये 7 लाख घरं बांधली होती. कोटी घरे जेथे काशा आणि तांब्याची, कासं तांबा आपल्याला बघायला नाही, कोटी घरे जेथे काशा आणि तांब्याची, शुद्ध कांचनाची 7 कोटी. कांचन म्हणजे आपल्या गावात फिरणारी का? कांचन म्हणजे सोनं. 7 कोटी घरं सोन्याची होती रावणाची. किती? 7 कोटी घरं सोन्याची होती. बसल्या बसल्या आपण आपला विचार करा, रावणाच्या कोणत्या कोपऱ्यात बसतो आपण? कोणत्याच कोपऱ्यात रावणाच्या बसत नाही. म्हणून श्रीमंतीचा गर्व करू नका, सोबत काहीही आपल्या येत नाही, केलेल्या कर्माची पावती आपल्या सोबत असते. भजन करा. मी कर्म तुम्हाला सांगतो. विठाला विठ्ठल 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 विठ्ठल. शेवटचं कर्म कसं असतं मी तुम्हाला सांगतो. माझी सेवा संपवतो. अगदी 5 मिनिटं तुमची घेतो. वेळ आपली या ठिकाणी झालेली आहे. लक्ष द्या. जीवन जगत असताना काही नाही, आपण आपल्या जीवनामध्ये कर्म चांगले करा. किती गरीब आहे, किती श्रीमंत, याला किंमत नाही, पण आपले कर्म कसे याला फार महत्व असतं बरं का. बऱ्याचदा किती जरी श्रीमंत लोक तुमच्या समोर असतील, तुम्ही त्यांना तोंडावरती शिव्या देत असाल का? कर्म चांगले नाही. पण कितीतरी गरीब मनुष्य ज्याच्याकडे खायचे वांदे असतील, आपण त्याला म्हणतो अरे हा माणूस चांगला आहे बरं का, माणूस चांगला आहे का? कर्म चांगले असतात, त्या पलीकडे काही नाही. म्हणून कर्म चांगले करत चला, कारण कर्माशिवाय आपल्यासोबत काहीही येत नाही. आपण शरीराने कर्म करतो, त्याचं फळ आपल्याला भोगावंच लागतं. एक वेळ चूक झाली, सर्व माफ करतील, देव आपल्याला माफ करेल, पण आपलं कर्म आपल्याला माफ करू शकत नाही. म्हणून प्रत्येक पावलाला कर्म करत असताना आपण विचार करा बरं का. विचार करा. कर्म कोणाला चुकत नाही. तुम्हाला आम्हाला कर्म चुकलं नाही यात नवल नाही. देवाला कर्म चुकलं, देवाच्या बापालाही कर्म चुकत नाही. कर्मे निर्वंश झाले सगळं, तुकोबारायांचा अभंग. कर्मे दशरथ युगे मेला, कर्मे श्रीराम वनवासा गेला, कर्मे रावण क्षय पावला, वियोग घडला सीता देवी, मोठ्या मोठ्यांची यादी तुकोबारायांनी दिली. आपलं काय महाराज, आपण आपल्या जीवनामध्ये कर्म चांगलं करा. आपण आपल्या पूर्ण शरीराकडून कर्म करतो, त्याचं फळ भोगावं लागतं, यात नवल नाही. गणेश महाराज, आपण एखाद्या अवयवाकडून जरी कर्म केलं ना, त्याचं फळ भोगावं लागतंय. रांझ्याच्या पाटलाने स्त्रीवरती अत्याचार केला, स्त्रीवरती हात टाकले, छत्रपती शिवाजी महाराजांनी हात कलम केले. काय? कर्म, दुसरं काहीच नाही. मी तुम्हाला सांगतो, कर्म इतकं अवघड, इतकं अवघड. लक्ष द्या म्हणजे लक्षात येईल. 2 मिनिटात सांगतो. आपण आपल्या शरीराकडून, आपल्या अवयवाकडून जर कर्म केलं ना, त्याचं फळ आपल्याला निश्चित भोगावं लागतं. सुट्टी नाही. लक्ष द्या, कर्मातून अजिबात सुट्टी नाही. कर्म कसं असतं मी तुम्हाला सांगतो. मी नेहमी सांगत असतो, नेहमी. काल पण मी माझ्या गावात प्रवचन होतं, काल तिथं सांगितलं. नेहमी मी सांगत असतोय, कर्म कुणालाही चुकत नाही. बघा, उन्हाळ्याचे दिवस होते. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये एक मनुष्य रस्त्याने चालला होता. लक्ष द्या, रस्त्याने चालला होता. उन्हाळ्याचे दिवस होते. रस्त्याने जाता जाता त्याला सुंदर अशी, रस्त्याच्या कडेला सुंदर अशी आमराई दिसली. सुंदर अशी आंबराई दिसली. आंबराईचे त्या आंब्याच्या झाडाला सुंदर अशी पिकलेले आंबे आलेले होते. कलर त्या आंब्याला आलेला होता. लुसलुशीत ते आंबे झालेले होते. आणि डोळ्याने ते आंबे मनुष्याने बघितले. आंबा कुठे आहे? त्या आंबराईमध्ये झाडाला आंबा लटकलेला आहे. डोळ्याने आंबा बघितला. पण मला सांगा, डोळ्याने आंबा बघून डोळ्याचा काय फायदा आहे का? तो खायला मिळणार आहे का? अंतःकरणाला खाण्याची इच्छा झाली. कर्म कसं मी तुम्हाला सांगतो. डोळ्याने आंबा बघितला, डोळ्याला आंबा आवडला, पण डोळ्याला आंबा आवडून डोळ्याचा काय फायदा नाही. तिथपर्यंत नेण्याचं काम केलं पायाने. बरं, पायाने तिथपर्यंत निवडून गणेश महाराज, पायाला आंबा तोडता येणार आहे का? नाही. तोडण्याचं काम कुणी केलं? हाताने. बरं, हाताने आंबा तोडून महेश महाराज, हाताला चव चाखायला मिळणार आहे का? नाही. आंबा बघितला डोळ्याने, तिथपर्यंत न्यायचं काम केलं पायाने. तोडला हाताने, खाल्ला तोंडाने, चव आली जिभेला, भरलं पोट, समाधान झालं चित्ताचं. कर्म कसं मी तुम्हाला सांगतो. आंबा बघितला डोळ्याने, डोळ्याला आंबा आवडला, तिथपर्यंत न्यायचं काम केलं पायाने. तोडला हाताने, खाल्ला तोंडाने, चव आली जिभेला, भरलं पोट, समाधान झालं चित्ताचं. पण तितक्यात आंबराईच्या मालकाने बघितलं, आणि त्याने तर बघितल्यानंतर गप बसेल का महाराज? आंब्याला भाव असतात. केशर आंबे होते, महागडे आंबे होते. त्याने हातामध्ये काठी घेतली महाराज, आणि त्याने मारायला सुरुवात केली. मला सांगा, मार कुणी खाल्ला असेल? तोंडाने खाला, तोंडाने बोला ना. मार कुणी खाल्ला असेल? पाठीने. पण कर्म कसं मी तुम्हाला सांगतो. मार जरी पाठीने खाल्ला असेल ना, आसू मात्र डोळ्यातूनच आले. कर्म कोणाकडून घडलं होतं?
आंबा कुणाला आवडला होता? मग कर्मातून सुट्टी नाही, म्हणून प्रत्येक क्षणाक्षणाला आपण कर्म करत असताना आपल्या काय कर्म करतो याचा आपण विचार करायचा आहे आणि आपण काय करायचंय? कर्म करायचे. म्हणून कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु कदाचन मा कर्म फल हेतुर्भू माते संगोस्त कर्मणी. कर्म करत चला, फळ देणं परमात्म्याच्या हातात आहे, पण आपण निरपेक्ष कर्म करत चला, बाकी काही नाही. मी तुम्हाला सांगून गेलो, अमर व्हायचं असेल तर परमात्माच, संसार चुकवायचा असेल तर परमात्माच, कर्म चुकवायचे असेल एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा हरिकृपे त्याचा नाश झाला, परमात्माच, त्या पलीकडे दुसरं तिसरं कोणी नाही. म्हणून आपण जीवनामध्ये पैसा कमवा खूप, कारण धनवंता लागी सर्व मान्यता आहे जगी. जगामध्ये श्रीमंताला फार किंमत आहे महाराज, पण काही श्रीमंत असे फक्त नावाला श्रीमंत आहे, कडक कपडे घालतात, घरामध्ये खायचे वांदे असतात महाराज, असे श्रीमंत आहे, पण धनवंता लागी सर्व मान्यता आहे जगी. म्हणून पैसा कमवा, कर्म चांगले करा, या पलीकडे आपल्या जीवनामध्ये काही येत नाही. जातच ही ध्रुव मृत्यू ध्रुवम जन्म मृत्यूच्या तस्माद परिहारे येते नत्वम शोचू पुनरासी. झालेल्या सेवेला ठिकाणी पूर्णविराम. ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली. यथामती यथा अवकाश नियोजित वेद, ज्याप्रमाणे मला बोलता आलं. आपली 10 ते 12 वेळ होती, पण काही कारणास्तव 10:30 ते 12:30 अशी आपली वेळ झाली. ज्याप्रमाणे मला बोलता आलं त्याप्रमाणे माझ्या बुद्धीचा, माझ्या वाणीचा दोष माझी मला प्रकार. बघा काय होतं असतंय, बोलण्याच्या ओघामध्ये कधी कधी चुकीचे शब्द निघून जात असतात. लक्ष द्या, कारण जो आपण म्हणे ना आपल्याकडं, जो शिकतो तोच चुकतो महाराज. ज्याला चालायचं त्याला पडायला सुद्धा सामर्थ्य ठेवावं लागणार आहे पडण्याचं. बोलण्याच्या ओघामध्ये काही चुकीचे शब्द निघून जात असतात. बऱ्याचदा असं होतं बरं का, बऱ्याचदा. तर परवाकडे मी आमच्याकडे प्रवचनाला गेलो होतो महाराज. दशक्रिया विधीच्या एक सामाजिक कार्यकर्ता आला, त्याने ती श्रद्धांजली वगैरे वाहिली. तो म्हणतो यांना जाऊन आपल्यातून 10 वर्ष पूर्ण झाले, म्हणून आपण लगेच त्यांना दोष द्यायचा नाही. काय होतं, बोलण्याच्या ओघामध्ये चुकीचा शब्द कधीतरी निघून जात असतोय. माझ्याकडून बोलता बोलता जर काही चुकीचा शब्द निघाला असेल, माझ्या बुद्धीचे, माझ्या वाणीचे दोष समजून माझे मला परत करा. बऱ्याचदा काय होतं महाराज, आता इथं आमचं उगाच ते शूटिंगसाठी रोहन दादा आहे म्हणून ठीक आहे, बऱ्याचदा काय होतं, इंदुरीकर महाराजांचं तुम्ही ऐकलं असेल, इंदुरीकर महाराज म्हणतात रोज उठलं का माझ्या मागा बाळा. असं आहे महाराज. काही ना काय करत असतात, इकडच्या तिकडच्या क्लिपा करायच्या, एकत्र करायच्या आणि ते बदनामी करायला सुरुवात होत असते बरं का. चुकीचे शब्द निघाले. आपले काय महाराज, माणसाकडे जेवढे चांगले गुण आहे ना तेवढे वाईट आहे पण महाराज. एखाद्याने जर चांगली गाडी घेतली महाराज, त्याच्या गाडीचं वर्णन करणार नाही. जर एखादा स्क्रॅच लागलेला असेल, अरे स्क्रॅच कसं काय लागला, तू गाडी बघ ना कशी आहे. चांगले जर कपडे घातले, कपड्याचं वर्णन करणार नाही. कुठंतरी डाग लागलेला असू दे महाराज, हा डाग कसा काय पडला. म्हणजे आपण चांगलं कधी म्हणत नाही लोकांना. बोलण्याच्या ओघामध्ये जर चुकीचा शब्द माझ्याकडून निघाला असेल, माझ्या बुद्धीचे, माझ्या वाण्याचे दोष समजून माझी मला परत करा. न्यूनते पुरते अधिक ते सरते करून घ्यावे तुमचे विनवित असो. आज या ठिकाणी आपल्या गावातील सर्वांच्या परिचयाच्या कैलासवासी मातोश्री शकुंतला दिनकर खानबाले, आज या मातोश्रींना आमच्या आत्यांना जाऊन 1 वर्ष पूर्ण होतंय. त्यांच्या पश्चात सर्व त्यांचा परिवार, पती असेल, मुलं असतील, दीर असेल, जाऊ असेल, पुतणी पुतण्या असेल, असा सर्व खानबाले परिवार आज प्रेमाचं पात्र या परिवारामधून 1 वर्षापूर्वी आटून गेले बरं का. प्रेम करणारं पात्र या परिवारामधून निघून गेलंय. भगवान परमात्म्याचरणी प्रार्थना करतो, भगवान परमात्मा त्यांना सद्गती प्राप्त करून देऊ ही परमात्म्याचरणी प्रार्थना करतो. आणि आजच्या या कीर्तनाच्या निमित्ताने आज या ठिकाणी मला ज्यांची गोड अशी मृदंगाची साथ मिळाली, आमचे परम मित्र, अनेक वर्ष आम्ही सोबत राहिलो, गणेश महाराज भोर. आज ते गणेशगावला सप्ताह चालू आहे. गणेश महाराज गणेशगावला 7 दिवस वाजवायला ते आज या ठिकाणी उपस्थित राहिले. गणेश महाराज भोर, गोड मृदंग महाराज, वाजवत नाही महाराज, बोलतो त्यांचा मृदंग, गोड गणेश महाराज, त्यांचे आभार ऋण व्यक्त करतो. गोड गळ्याचे धनी आमचे आदरणीय गोरख महाराज, आदरणीय भगवान महाराज, आदरणीय वारकरी संतू बाबा असतील, आमच्या गावचं नवीनच नेतृत्व तेजस महाराज, सर्व महिरावणीचं भजनी मंडळ आणि विशेषतः म्हणजे गणेश गावचं सर्व महाराज महिला भजनी मंडळ गोड बरं का. बऱ्याच वेळेला आपण बघतो ना, तरुणी महाराज वाईट मार्गाला गेले महाराज. भगवान महाराजांनी कालच महेश महाराज आपण व्हिडिओ बघितला, किती वाईट मार्गाला जातात महाराज. खूप म्हणजे बऱ्याचदा शिक्षण जास्त झाल्यानंतर प्रेम कमी होत असते महाराज, आणि वाईट मार्गाला आपण कुठंतरी संस्कार विसरलो की आपण वाईट मार्गाला आपण जात असतो महाराज. बरेच पण बघा ना, इतकं चांगले संस्कार आपण, ज्यांनी तुम्हाला घडवलं त्यांच्या चरणी साष्टांग दंडवत महाराज. कोणी घडवत नाही कोणी कुणाला.
आदरणीय महाराज या ठिकाणी उपस्थित आहे. महाराजांचे आभार व्यक्त करतो. पण काय होतंय महाराज, आज वर्गामधलीच इतकी वाईट परिस्थिती झाली महाराज. शिक्षक जर पोराला बोलायला गेला ना, पोरगा शिवाय देतो ते वेगळंच, पण बाप घरून तो बोलतो ते वेगळंच बरं का. ते शिकवत असतात, ते आपल्या वाईट करतात नाही, चांगल्या करतात शिकवत असतात. गोड असतं भजनी मंडळ. सर्वांची ऋण व्यक्त करतो. विशेष उपस्थिती आदरणीय आमचे परममित्र भागवताचार्य महेश महाराज ते या ठिकाणी उपस्थित आहे. आदरणीय आमचे वैभव महाराज बाहेर गेले वाटतं, वैभव महाराज त्यांचे या ठिकाणी ऋण व्यक्त करतो. माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम केलं साऊंडवाले अक्षय दादा, तुमचा आभार व्यक्त करतो. हे सर्व लाईव्ह प्रसारण करण्याचं काम ज्यांनी केलं आमचे रोहनदादा धोंडगे, त्यांचे आभार व्यक्त करतो. आणि विश्वगुरु नटनाथ दादांचे एकनिष्ठ पालक आदरणीय विनेकरी बाबा, तुमचे ऋण व्यक्त करतो. सर्वच राजकीय क्षेत्रातील, सामाजिक क्षेत्रातील, आध्यात्मिक क्षेत्रातील, कृषी क्षेत्रातील सर्वच मातावर्ग, पितावर्ग सर्वांचे ऋण व्यक्त करतो. कोणाचं नाम उल्लेख राहिला असेल तर माफी असावी. झालेल्या सेवेला या ठिकाणी पूर्ण विराम देतो. विठ्ठल हा विठ्ठल दे दे विठ्ठल, बोलिलेले कोरे वेडे बापुडे वतरे.